नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 डिसेंबर 2023। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, देशात दरवर्षी सुशासन दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 25 डिसेंबर। तर देशात दरवर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जातो। तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती भारतामध्ये दरवर्षी सुशासन दिन म्हणून साजरी केली जाते। तर पहिल्यांदा सुरुवात कधी झाली तर 2014 मध्ये सुशासन दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली। पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन आणण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सुशासन दिन साजरा केला जातो। तर 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2023 हा सुशासन सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत किंवा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या पीडीएफ पाहिजे आहेत। तर आपण पीडीएफ साठी दोन प्लॅन घेऊन आलेलो आहोत। तर एक आहे इयरली प्लॅन आणि दुसरा आहे मंथली प्लॅन। तर इयरली प्लॅन हा 251 रुपये मध्ये असणार आहे। तर यामध्ये आपण डेली पीडीएफ देणार आहोत, तसेच वीकली रिव्हिजन पीडीएफ असणार आहे आणि मंथली वन लाइनर पीडीएफ असणार आहे। तर मंथली प्लॅन ही तोच असणार आहे, डेली पीडीएफ, वीकली रिव्हिजन पीडीएफ आणि मंथली वन लाइनर पीडीएफ, आणि तो 26 रुपये मध्ये असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इयरली प्लॅन हा 251 रुपये मध्ये असणार आहे। तर तो विचार केला तर मंथली प्लॅन तो आपल्याला 21 म्हणजे 21 रुपये मध्ये पडणार आहे। तर यामध्ये आपण डेली पीडीएफ असेल, वीकली रिव्हिजन पीडीएफ असणार आहे, मंथली वन लाइनर पीडीएफ असणार आहे। तर या सर्व पीडीएफ साठी किंवा या दोन्ही प्लॅन साठी तुम्ही स्पर्धा अभ्यास हे ऍप डाउनलोड करू शकता। आणि पीडीएफ ची क्वालिटी किंवा कंटेंट कसा आहे यासाठी तुम्ही या ऍप वरती जाऊन चेक करू शकता। या ऍप वरती आपण डिसेंबर 2023 मधील सर्व डेली पीडीएफ अपलोड करणार आहोत। तर त्या पीडीएफ तुम्ही बघू शकतात आणि कंटेंट कसा आहे त्यावरून तुम्ही हे प्लॅन तुम्ही घेऊ शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भूतानने भारतातील कोणत्या राज्याच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय शहर उभारण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम। तर डिसेंबर 2023 मध्ये भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी आसाम सीमेवर आंतरराष्ट्रीय शहर बांधण्याची घोषणा केली आहे। ही इंटरनॅशनल सिटी ही 1000 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळात पसरलेली असणार आहे। भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून दक्षिण आशियाला दक्षिण पूर्व आशियाशी जोडणारा आर्थिक कॉरिडॉर म्हणून त्याची स्थापना करण्यात येणार आहे। तर या प्रकल्पाचे नाव काय असणार आहे? तर गेल्फू स्मार्ट सिटी प्रकल्प असे या प्रकल्पाचे नाव असणार आहे। तर अलीकडेच भूतानने भारतातील आसाम राज्याच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय शहर उभारण्याची घोषणा केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चा शुभंकर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वीरा मंगाई। तर चेन्नई येथे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते खेलो इंडिया युथ गेम्स 2024 शुभंकर वीरा मंगाई लॉन्च करण्यात आला। तर राणी वेलू नचियार ही भारतातील ब्रिटिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध लढणारी पहिली राणी होती आणि तिला तमिळ लोक वीर मंगाई या नावाने ओळखत होते। तर वीर मंगाई ही तिथील राणीचे नाव आहे आणि खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चा शुभंकर ही वीर मंगाई हा लॉन्च करण्यात आलेला आहे। तर तमिळनाडूमध्ये जानेवारी 2024 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या मंत्रालयाने पाट मित्रो ऍप्लिकेशन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वस्त्रोद्योग मंत्रालय। तर ताग उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपी आणि कृषी शास्त्राविषयी महत्त्वाची माहिती देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे विकसित केलेले मोबाईल ऍप्लिकेशन पाट मित्रो डिसेंबर 2023 मध्ये लॉन्च केले आहे। यामुळे ताग शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत आणि कृषी माहिती मिळणार आहे। तर हे ऍप 6 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे। तर पाट मित्रो ऍप्लिकेशन कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर वस्त्रोद्योग मंत्रालय। आणि कशासाठी? तर ताग उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत आणि कृषी माहिती मिळण्यासाठी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम म्हणजेच IONS ची 8वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बँकॉक, थायलंड। तर इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम 2023 ची 8वी आवृत्ती रॉयल थाय नेव्हीने बँकॉक, थायलंड येथे 19 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित केली होती। तर कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बँकॉक, थायलंड येथे। कालावधी काय होता? तर 19 ते 22 डिसेंबर 2023 आणि आवृत्ती किती होती? तर 8वी आवृत्ती होती। तर इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम अंतर्गत बँकॉक येथे डिसेंबर 2023 पर्यंत
हिंद महासागरातील देशांच्या नौदल प्रमुखांची 8वी परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत संघटनेचे सर्व 27 सदस्य देश सहभागी झाले होते। या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांनी केले। या परिसंवादात कोरिया प्रजासत्ताकला निरीक्षक दर्जा देण्यात आला होता। या परिसंवादाचे आयोजन भारत 2025 मध्ये करणार आहे, म्हणजेच इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमची 9वी आवृत्ती ही भारतामध्ये होणार आहे। इंडियन ओशन नेव्हल सेमिनारची स्थापना भारतीय नौदलाने 2008 मध्ये केली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023 स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डी गुकेश। तर भारतीय बुद्धिबळपटू डोमाराजू गुकेशने चेन्नई ग्रँड मास्टर्स 2023 स्पर्धा जिंकली आहे। तर अर्जुन एरिगाइसी याने या स्पर्धेत 2रे स्थान पटकावले आहे, तर पेंटाला हरिकृष्णाने 3रे स्थान पटकावले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलींसाठी केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। तर राजस्थान सरकारने केजी वर्ग ते पदव्युत्तर म्हणजेच पीजी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। तर हा जो निर्णय आहे तो राजस्थानचे नवीन मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। तसेच सरकार गरीब कुटुंबांना 450 रुपयात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतातील कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बेंगळुरू विमानतळाचे टर्मिनल 2। तर बेंगळुरू विमानतळाचे नाव केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे आहे। तर या विमानतळाच्या टर्मिनल 2 ला जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे। हा पुरस्कार युनेस्कोने प्रदान केला आहे। तर याला इंटिरियर्स 2023 साठी जागतिक विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। ही मान्यता मिळवणारे हे एकमेव भारतीय विमानतळ आहे। हे टर्मिनल 4 मूलभूत खांबांवर बांधले असून तांत्रिक नेतृत्व, बागेत टर्मिनल, पर्यावरण आणि पर्यावरणीय व्यवस्थापन आणि कर्नाटकच्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीचा उत्सव यांचा समावेश आहे। तर नोव्हेंबर 2022 मध्ये या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिहार डेअरी आणि कॅपिटल एक्सपो 2023 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बिहार। तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये बिहार डेअरी आणि कॅटल एक्सपो 2023 चे उद्घाटन करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकूण 411 कोटी रुपयांच्या 5 दुग्ध कारखाने आणि कॉम्प्युट उपकरणांचे उद्घाटन करण्यात आले। तसेच यावेळी त्यांनी किशनगंजमध्ये पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पशु पोषण ॲप ही जारी करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग अ एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अश्विनी कुमार। तर अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग अ एंड्स ऑफ पॉवर हे पुस्तक डिसेंबर 2023 मध्ये नवी दिल्लीत लॉन्च करण्यात आले। या पुस्तकाचे लेखक आहेत अश्विनी कुमार। तर अश्विनी कुमार हे देशाचे माजी केंद्रीय कायदा मंत्री आहेत। या पुस्तकानुसार लोकशाहीत जबाबदारी महत्त्वाची असते आणि ती कोणत्याही व्यक्तीप्रती नाही तर संविधानाच्या आत्म्याकडे असते। भारतात लोकशाही सर्वोच्च स्थानावर आहे असे त्यांनी सांगितले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आदिवासी केंद्रित 2 दिवसीय अधिव्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले? तर याचे योग्य उत्तर आहे अर्जुन मुंडा। तर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी नवी दिल्ली येथे 2 दिवसीय आदिवासी केंद्रित कार्यक्रम अधिव्याख्यानचे डिसेंबर 2023 मध्ये उद्घाटन केले। राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर याचा उद्देश आदिवासी परंपरा आणि संस्कृतीच्या गुंतागुंतीची सखोल माहिती प्रदान करणे आणि त्यांच्या अस्तित्वातील आव्हाने शोधणे हा आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच चर्चेत असलेले ऑपरेशन समृद्धी गार्डियन कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। तर अलीकडेच लाल समुद्रातील हुती बंडखोरांची दहशत संपवण्यासाठी अमेरिकेने जागतिक आघाडी सुरू केली आहे। या जागतिक आघाडीत बहरीन, कॅनडा, फ्रान्स, इटली, नेदरलँड, नॉर्वे, सेशेल्स, स्पेन, यूके आणि USA हे 10 देश सामील होतील। तर या जागतिक आघाडीचे नाव ऑपरेशन समृद्धी संरक्षक किंवा ऑपरेशन समृद्धी गार्डियन असे असेल। तर हे लाल समुद्र, येमेन जवळील बाब एल मंदेब सामुद्रधुनी आणि एडनच्या आखाताचे संरक्षण करेल। या हुती बंडखोरांना इराणकडून लष्करी मदत मिळते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुकृता पॉल कुमार। तर सुकृता पॉल कुमार या प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक आहेत। सुकृता पॉल कुमार यांना हा पुरस्कार त्यांच्या सॉल्ट अँड पेपर सिलेक्टेड पोएम या पुस्तकासाठी देण्यात आला आहे। सुकृता पॉल कुमार यांना रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराच्या 6व्या आवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे। या पुरस्काराची सुरुवात 2018 मध्ये अमेरिकेतील पीटर बुंडालो यांनी केली होती।
तर हा पुरस्कार जागतिक शांतता, साहित्य, कला, शिक्षण आणि मानवी हक्कांसाठीच्या साहित्यासाठी तसेच कार्यासाठी दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारने कोणत्या राज्यात नागरी सुविधा सुधारण्यासाठी 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जासाठी ADB सोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे त्रिपुरा. तर त्रिपुरातील नागरी सेवा आणि पर्यटनाशी संबंधित सुविधा सुधारण्यासाठी भारत सरकारने आशियाई विकास बँकेशी म्हणजेच ADB या बँकेशी 100 दशलक्ष डॉलर कर्जासाठी करार केला आहे. तर आशियाई विकास बँक ही प्रादेशिक विकास बँक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 26 डिसेंबर 2023 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.